भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस 6 एप्रिल रोजी सिव्हिल चौक येथील भाजप कार्यालय येथे साजरा करण्यात आला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, माजी आमदार दिलीप माने, शहाजी पवार, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, युवा मोर्चा शहराध्यक्ष विजय कुलथे, माजी महापौर श्री कांचना यन्नम, संजय कोळी, नगरसेवक प्रथमेश कोटे, बिज्जू प्रधाने, विनोद भोसले, सात्विक बडवे, सिद्धेश्वर कमटम, पूजा वाडेकर, मंदाकिनी तोडकरी, विजया खरात, मोहन डांगरे, इंदिरा कुडक्याल, गुरुशांत धुत्तरगावकर, अंबादास करगुळे, नागेश खरात यांच्यासह काही पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. अटल बिहारी वाजपेयी त्याच्या अगोदर 2-3 वेळा पंतप्रधान झाले आणि आज देशातल्या जवळजवळ 22 राज्यामध्ये आज भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा प्रचंड मोठा विस्तार आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशातले सगळेच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खास करून सामान्यातला सामान्य कार्यकर्ता, ज्या कार्यकर्त्याच्या बळावर ही पार्टी उभी आहे, त्या सगळ्यांच्या योगदानातून भारतीय जनता पक्ष उभा राहताना आपण बघतोय. आणि वेगानं भारतीय जनता पक्ष सामान्य माणसाच्या हिताचं काम करत असताना सामान्य माणसाच्या मनामध्ये आज भारतीय जनता पक्षाचं वेगळं स्थान निर्माण झालंय. या देशात देश कुणाच्या हाती सुरक्षित आहे, या देशाला कोण पुढे घेऊन जाऊ शकतं, या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण पाहतो की भारतीय जनता पक्ष हा एकमेव विकल्प, एकमेव पर्याय आज लोकांच्या समोर दिसतो. की जेवढा विश्वास आज भारतीय जनता पक्षावर आहे, समोर एकही पक्ष मला वाटत नाही की असा राहिला आहे की ज्याच्यावर विश्वास ठेवण्याची सारखी परिस्थिती राहिली. आपण बघितलं तर जनता दलापासून सगळे पक्ष आणि डावे पक्ष, एक काही प्रचंड मोठी ताकद असणारे हे पक्ष आज मोडीत निघाले. काँग्रेस पक्षाची अवस्था आपण बघतोय, काय अवस्था काँग्रेस पक्षाची आहे. पण हे सगळं करत असताना आपल्या भारतीय जनता पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, प्रचंड ताकदीनं भारतीय जनता पक्षाचं संघटन बांधण्याचं काम केलं आणि ते संघटन बांधून आज आपण या ठिकाणी सगळेजण पोहोचलोय. मी पालकमंत्री म्हणून इथं बसलो, आमचे आमदार म्हणून देवेंद्रजी कोटे साहेब बसले, इथं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, बाजूला महापौर आहेत, उपमहापौर आहेत, गटनेते आहेत, आमच्या शहराध्यक्ष आहेत, आज समोर सगळे नगरसेवक या ठिकाणी आहेत. म्हणजे आपल्या